हे चावऱ्या, हे? अरे चावतात बघ. अरे मच्छर चावतात बघ. चावतेल तर काय? अरे मी म्हणतो एवढा उन्हाळा आहे, हा. हा एवढा दुष्काळ भाग हा. आहे, मग मच्छर आले कुठून? अरे पाणी नाही काय नाही, मच्छर आलेच कुठून? अहो, रक्त पिते ती, पाणी कशाला लागतंय त्यांना? हो पाणी पण पित असतील बघा की. आईला लय चिवाट जात. अहो, मरता मरत नाही. हा? अहो दुष्काळ असून नाही तर काही बी असून दे. अहो पण याच्यापेक्षा चिवट जात मी पाहिलंय. कंचुरी ड्राय भागातील माणसं असं का? अहो 43 डिग्री असली तरी दगड तोडतात अच्छा. आणि हे करत असताना पाणी सुद्धा पित नाही, हो. पण दिवसभर एकच तांब्या पाणी पितात बरं का. हा. पण आपल्यासारख्याला हे काय जमणार नाही बघा, जीवच जाईल आपला. चावऱ्या मला सांग, तू इथे बोलवलंच कशाला मला? अहो, आज बाई साहेब आल्यात ना डाक बांगल्यावर. हा तेव्हा साहेब म्हणलं ऐपतरावाला चावऱ्याला तिथं पाठवून द्या, बाई साहेबांना सोबत होईल चांगली. अरे पण आज कोंबडीचं जेवण आहे म्हणाला होतास ना. आता मला काय माहिती बाई कोंबडी नाही म्हणतील म्हणून. हा? आता आमदार डाक बांगल्यावर आला म्हणल्यावर कोंबडी असणारच. आईला अंदाज चुकला म्हणायचा माझा गाड्या. पण म्या काय म्हणतो, बाईनी भाजी खाऊच नाही या परिस्थितीत, कोंबडी खाणंच योग्य. अरे जनता उपाशी मरत्या आणि आमदाराने तिकडे कोंबडी उतावा नाही वय. काय बोलून राहिला तू? आता मला सांगा, पाणी भाजीला जास्त लागते का कोंबड्यांना? आता समजा बाईने सांगितलं मला पालकाची भाजी खायची, हा. आता पालक आणायला जर गडी गेला तालुक्याला, हा. तर पालकाचं पीक काढताना पाणी जास्त लागतं की नाही? हा. मग आता कोंबड्याने का आपण कुठलंही दाणं टाकलं तरी ते खातात हा. आणि गटाराचं पाणी सुद्धा पिते. पितात. म्हणून मला म्हणायचं, दुष्काळात लोकांनी कोंबड्याच खाल्ल्या पाहिजे. आप बहुत अच्छे हो साहब, अच्छे बोले तो? प्यार करना जानते हो। हमें बहुत अच्छा महसूस होता है आपके साथ। ऐसा क्या? आदमी ने तो आदमी जैसा ही होना चाहिए, बाहर से सख्त, अंदर से प्यारा, बिल्कुल आप जैसा। अरे ये राजकारणी ने तो उल्टा होना चाहिए, ऊपर से प्यारा अंदर से एकदम सख्त। सब कहते हैं चिमनराव ऐसा ही है। हाँ। हमें जो लगता है हम तो वही कहते हैं। बहुत अच्छा लगता है ऐसे ऐसे सुनने में। कौन सी औरत नहीं चाहेगी आपका साथ? इतना प्यार, इतनी इज्जत, क्या नहीं दिया आपने हमें। अच्छा, मुझे याद आया, आपके स्टेट के एक सेक्रेटरी साहब मिले थे हमसे, किसी से कह रहे थे 1-2 साल में चिमनराव पक्का सीएम बन जाएंगे। आपके यहाँ आते हैं वो सेक्रेटरी साहब? अरे नहीं, एक गजल के प्रोग्राम में मिले थे हमसे। जरा उनका नाम तो बताइए। अब नाम में क्या रखा है साहब? अच्छा, उस प्रोग्राम में उन्होंने आपसे कहा कि चिमनराव सीएम बनने वाला है? हाँ? प्रोग्राम के बाद खाना था ना, खाने पे किसी से बता रहे थे। अच्छा अच्छा। हम तो सोच रहे थे सीएम बनने के बाद आप बिल्कुल बिजी हो जाओगे, भूल ही जाओगे हमें। भूल जाओगे ना हमें? अरे तुमको कौन भूल सकता है? भूल जाएंगे आप, पर हम नहीं भूलेंगे और ना ही भूलने देंगे आपको। हम बम्बई आ रहे हैं, आपके घर के बिल्कुल नज़दीक मकान लेके दीजिए हमें। हमें तो 1200 स्क्वायर फीट भी चल जाएगा। ये इस घर की कीमत कितनी होगी मुंबई में, मालूम है क्या? आप प्यार से देंगे तो कोई कीमत कर सकता है भला उसकी? अरे कोई करे ना करे, लेकिन वो बिल्डर तो करेगा कि नहीं? वो आप जानिए, हमारे लिए तो वो मकान पेश कीमती होगा। 3 करोड़ का मकान होगा वो मुंबई में। लक्ष्मी जी की तो आपके ऊपर कृपा है, आप चाहो तो दे सकते हो। हाँ, दिलवा देते, दिलो। पर आपसे मुंबई में हम मिल नहीं पाएंगे। क्यों? अरे बाबा, सीएम पर सबकी नजर रहती है, तुम्हें मालूम नहीं क्या? देर रात को आ जाइएगा साहब, टी शर्ट पहन के। आपके पहले वाले सीएम भी ऐसे ही आया करते थे, किसी ने जाना भी नहीं। अरे आप तो जानती है ना। बहुत बदमाश है साहब आप। रुकिए, हम एसी धीमा कर देते हैं, आपको ठंड लग रही है। आपने कैसे जाना कि हमें ठंड लग रही है? अरे हमारी बीवी तो बिल्कुल नहीं जानती ऐसी बातें। इसीलिए तो आते हैं आप हमारे पास। यही तो फर्क है हम में और आपकी बीवी में। फार उशीर लावलात तुम्ही यायला देशमुख साहेब।
अहो मॅडम त्याचं काय आहे, खूप कामं होती ना म्हणून तुमच्याकडे यायला वेळच नाही मिळाला. असं मग सांगा तरी इतक्या दिवसात काय काय कामं केली? अहो खूप कामं होती म्हणजे सबसिडीचे फॉर्म भरून द्यायचे होते आणि इतरही काय कामं होती. बरं मी काय म्हणते, ते ड्रिप इरिगेशनच्या सबसिड्या अजून किती शेतकऱ्यांना मिळाल्या नाहीयेत? माझ्या माहितीप्रमाणे 30-35 शेतकऱ्यांचे चेक द्यायचेत अजून. आणि किती प्रकरणात सँक्शन मिळाल्यात? माझ्या माहितीप्रमाणे 20 सँक्शन झाले. बरीच माहिती काढलीत हो तुम्ही. हो म्हणजे काय ना, मी रोज डायरीत लिहितो ना. चांगली गोष्ट आहे. बरं आता पुढे काय करायचं ठरवलंय? येत्या आठवड्यात समध्या शेतकऱ्यांना मी स्वतः जाऊन चेक नेऊन देणार आहे. स्वतः? मी बोलते सुमित्राबाईंशी. ग्रँट आली तरी हे लोक काही जिल्ह्याकडे पैसे पाठवत नाहीत. मी घरी आहे आज, दुपारपर्यंत ती पाठवून द्या प्रलंबित प्रकरणाची लिस्ट. ठीक आहे मॅडम. या आता देशमुख साहेब, ती फाईल देऊन जा बरं. आणि ती लिस्ट ताबडतोब पाठवा. हो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. राम राम ऐपतराव, राम राम. राम राम. काय बावरे, हा वाड्यावर आज एकटेच आलात? नाही तर काय करणार हो. नाही हो, चावरे कुठं राहिला? हा सावरे आजकाल कामातले बिझी आहे बघा. बर, तुम्ही जाता की नाही वहिनी साहेबांसोबत दुष्काळाच्या कामावर? जातो की कधी कधी, नाही तर जात बी नाही. म्हणजे नाही नाही म्हणजे कसं मनात आलं की जातो, नाहीतर आपल्या गावात फिरतो फाकाड्या मारत. बर बावरे, हा दलपतरावानं आणि वहिनी साहेबांना कामाचा धडाकाच लावलाय म्हणून? म्हणजे काय, अहो दलपतरावांचा लय मोठा हातभार आहे वहिनी साहेबांना, सतत बरोबर असतात ते. गुळ आहे तिथं मोंगळा असणारच. हा अचानक गुळ कसं काय आठवलं? जाऊ दे, तुम्हाला नाही कळायचं. ऐपतराव तुम्ही कधी कधी काय बोलता काय कळत नाही बघा, अगदी कोड्यात बोलतो. बावरे, कोडच सोडवायचंय तुमच्या मदतीनं. माझ्या मदतीने? ऐपतराव मला काय बी कळत नाही बघा, जरा इसकटून सांगा की मला कळेल असं. लोकांमध्ये चर्चा आहे, दलपतराव आणि सुमित्राबाई एकत्र फिरतात, रात्री विश्रामगृहावर पण एकत्रच असतात. खरं काय ते सांगा. अहो लोकांचं काय घेऊन बसलाय तुम्ही, आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलंय का खरं काय खोटं काय ते? मग काय खरं आहे ते तुम्ही सांगा बावरे. ऐपतराव मला काय बी माहिती नाही बघा. सुमित्राबाई म्हणजे एकदम खतरनाक बाई आहे आणि कामाला एकदम तहाट. बाईने 3-4 महिने बरंच काम केलंय. हा आणि आज 4-5 वर्ष बाईला मिळाली तर तुम्हाला सांगतो चिमणरावला त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवणं लय अवघड जाणार आहे. दलपतराव आणि मुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन आहे त्या बाईना. हा लेका, असं खोचक बोलणं एखाद्या काम करणारा विषय तुम्हाला लय जमतं, पण तुला सांगतो हे बरोबर नाही तुमचं. हा तिला काय काम करायचं ते करून देत ना. दलपतराव सारखेच आमदार पाहिजे तुम्हाला, लायकीच तुमची ती. हा आपला जो भाग मागे राहिला ना, हे असलं तुमचं लाफाट बोलण्यामुळे. हा निघतो मी. निघा निघा. हा निघतो. हा बावरे, पोल्ट्रीच्या प्रोजेक्टचं काय झालं हो तुमच्या? काय पत्र गरिबांची थट्टा करताय. अहो पोल्ट्री आता आमच्या स्वप्नातच राहिली बघा. लोकांना खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, कोंबड्यांना काय घालणार हो खायला? खरे, कोंबड्यांना काय खायला घालायचं माहिती नाही, पण तुमच्या कोंबड्या कुणी खाल्ल्यात ते मला माहिती आहे. पत्र तुम्ही अगदी अडचणीत आणतो, इकडे आड तिकडे वीर करताय. म्हणून सांगतो, आडात राहायचं का इरीत यायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. तर लोकांबद्दल मला काही सांगू नका आणि दलपतराव आणि सुमित्राबाईंबद्दल विचारूच नका. मी निघतो. तुमची मर्जी.
पुढं तुमचं जे काय होईल ती देवाची मर्जी समजा. ऐपतराव निघा. अरे हे सुमित्राबाईन दलपत यांच्या बाबत लईच लोक बोलायला लागलेत रे आता. लय वंगाळ वाटलं गड्या मला. हा ना. चावरे हा? कोण उठ होत असेल रे या वावड्या? वावड्या कशाला उठवाय पाहिजे? हा? अहो आपल्या मतदारसंघात काय कमी लोक इकडून देतोय? काय सांगता? नाही आता मी मला संशय यायला लागलेला आहे. अहो काहीच नसताना ही अशी लोक बोलणार आणि आपल्या बाई तर केवढी काळजी घेतात. हा हो तो दलपतराव जो डाक बंगल्यावर झोपाय असला ना तर वहिनी साहेब तिथं थांबणार नाही, तडक घरी येणार. तरी लोक अशी बोलणार. लय वाईट वाटते का? कोण असतील र? अहो दलपतचीच लोक ही. लय हलकट आहे तो दलपत. हा? आपल्या भागातली किडेच आहे म्हणा ती. आता माझी नक्की खात्री झालेली आहे. यो मनुष्य नावाचा जो प्राणी आहे ना लय इकडूत. अहो कुत्र्याची जिनगानी बरी. ती सकीनान वहिनी साहेब केवढी कामं करते तो आपल्या लोकांसाठी. आणि लोक अशी बोंबालणार ह्याला काय कळत नाही बाबा. हा आता हे समज चिमणरावच्या कानावर गेलं हा? तर ते सुमित्राबाईंना आमदार म्हणून राहू दिल होय? काय नसत बाबा. जाऊन दे आपल्याला काय. येऊ का मी आता? या हा येतो. हा येतो. राम राम. हा आत्ता बरं वाटलं बघ. वाऱ्याशिवाय ताप जात नाही उष्णतेचा. सच कह रहे हो आप. पण त्याचं काय ना बाईसाहेब, शहरात राहून राहून आपण इतके नाजूक झालेलो आहोत. आता चावरे आणि बावरेच बघा ना, त्यांना नाही होत अशी तकलीफ. अगं छान, तेच तर दोघं बोलत होते की तालुक्याच्या गावाला राहून आमची प्रकृती एकदम नाजूक झाली आहे. आता ड्राय एरियातला ताप सहन होत नाही त्या दोघांसाठी. आदत, बाकी काही नाही. आपण जरी ड्राय भागात राहायला गेलो ना बाईसाहेब, तर आपणही दगड फोडताना अगदी हसत खेळत फोडू बघा. खरंय खरंय तू बोलतीस. फार कालवा करतो आपण जगताना. मी म्हणलं ना बाईसाहेब, आदत, बाकी कुछ नाही. सवय, प्रत्येक गोष्टीची सवय. पंखा 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 किती जीवाची लाई लाई होते नाही. अरे आता तर काय एसी. देवा ऐपत बोलतोय. नाही काही विशेष नाही, काही कार्यकर्त्यांच्या तक्रारी होत्या तेवढं सांगायचं होतं. म्हणजे कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे की एवढी वर्ष आम्ही निष्ठावंत म्हणून तुमच्या बरोबर राहिलो, पण ते वहिनी साहेबांमुळे त्यांचा मान राखला जात. मग एवढी वर्ष आम्ही पक्षात काय वाया घालवली का, असंच त्यांचं म्हणणं आहे. नाही म्हणजे वहिनी साहेब करतात ते चांगलंच आहे लोकांसाठी, पण कसं आहे आपलं कोण परक कोण ह्याच भान राहत नाही बघा त्यांना. वय नाही खरं आहे देवा, पण कसं आहे आपल्यावर लोक प्रेम करतात. वहिनी साहेबांच्या विरुद्ध कसं कोण काय बोलेल. घर संसार नवरा हे सगळं नसलं तर वाटतं जीवच जाईल आपला. बाईसाहेब, हा अभंग कुठला आहे हो? गोड वाटतोय नाही कानाला. बरं झालं मी आमदार झाले ते. जरा समाज तरी पाहता आला ग मला. क्यों हसी? नाही बाई संसारात इतकी अडकून जाते ना, की ती जरा घराबाहेर पडली, माणसात वावरली, समाजात फिरली की मुक्त झाल्याचा आनंद होतो बघ तिला. दुसऱ्याही गोष्टी आहेत पण फोनवर नको. तुम्ही आल्यावर आपण प्रत्यक्ष बोलूया. बर ठेवतो. किती लोक, किती प्रश्न, किती दारिद्र्य, तरी सुद्धा लोक कसे अगदी हसून खेळून राहतात बघा.
लोक किती समंजसपणे वागतात नाही. 43 डिग्रीच्या उन्हात सुद्धा दगड फोडताना अगदी हसतमुख असतात. 30 रुपये पगार असताना सुद्धा 5 रुपये जर मुफ्त मध्ये मिळाले ना तर ते सुद्धा नाकारतात. आता आपल्या बावऱ्यांचंच बघा ना, बघायला मिळाला असता असा माणूस एवढ्या भर दुष्काळात सुद्धा मुर्गी खायची असं म्हणणारा. तरी बी तुला सांगते मी सकीना, माणूस जोवर आपल्या माणसांच्या गोतावळ्यातनं बाहेर पडत नाही ना तोवर माणसाची वाढ होत नाही बघ. मुलं मोठी झाली ना की बाई एकदम एकटी होते बघ. एकटेपणा जाणवायला लागतो. मग माहेरची आठवण येते. पण आई वडील गेलेले असतात, एकटीच असते ती. अशा वेळेला समाज कार्यात त्यांनी मन रमवावं स्वतःच.